जसजशी अमावस्या जवळ येते तसतशा हानिकारक बुरशी, हानिकारक जीवाणू, हानिकारक कीटक आपल्या बागेमध्ये जास्त अटॅक करायला सुरुवात होते. त्याच्यामुळे या प्रामुख्याने या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या. म्हणून आता येणाऱ्या अमावस्येपर्यंत आपल्याला चांगली औषधं लोड करायची. आपल्याला इथं मुळावरच घाव घालायचा आहे डायरेक्ट. तेव्हाच आपल्याला 100% कंट्रोल इथं बाकीच्या बुरशांचा, बाकीच्या तुमचा तेलकट असो, काय जे असेल XYZ सगळ्याचा कंट्रोल तिथं भेटून जाईल. दीप अमावस्या ही जवळ जशी येईल तसं तेलाचा अटॅक तुम्हाला वाढत जाताना दिसणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये एक नाव घेतोय ऑइल गार्ड औषधाचं. हे ऑइल गार्ड औषधामुळं 100% आपल्याला तेलकट नियंत्रण भेटलेलं आहे. कोणी पाठ्य येऊ दे, तो एक जरी म्हणला ना का तेलकट नियंत्रण याने नाही भेटत आहे, तर तो सांगाल ते मी करेल. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण आपल्या खूप गरजेचा राहणार आहे. या व्हिडिओला शक्यतो फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आपल्याला जो निमेटोड आपल्या बागेमध्ये आपल्याला सतावतो, त्या निमेटोडचा कंट्रोल कसा करायचा, त्या निमेटोड येतो कधी, कोणत्या अवस्थेत येतो, हे आपण शेवटपर्यंत तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि कोणत्या हानिकारक बुरशा आपल्याला कधी येतात, म्हणजे तेलकट झालं, या बुरशा कशा कंट्रोल करायच्या किंवा कधी येतात, ते येऊ नये म्हणून काय करायचं, ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण चर्चा करणार आहे. पहिले आपण निमेटोडकडे जाऊ. निमेटोड म्हणजे काय? ही बारीक सूत्रकृमी असा एक सजीव आहे का जो डोळ्याला दिसत नाही, जो फक्त सूक्ष्मदर्शकाखाली, चांगल्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसतो. मागच्या 2-3 वर्ष झाली तेव्हा बाहेर कंपनीचे एक सायंटिस्ट आले होते. त्यांनी एका सूक्ष्मदर्शकाखाली द्राक्ष बागेमध्ये निमेटोड, त्यावेळेला जास्त डाळिंबाचे प्लॉट नव्हते, त्याला 4-5 वर्ष झाले, पण द्राक्ष बागेमध्ये त्यांनी मातीचा सॅम्पल घेऊन निमेटोड जेव्हा चेक केला, तो माझ्या डोळ्यांनी मी बघितला होता. तर निमेटोड असतो कसा, तो सक्रिय कसा असतो, त्याचा तोंड कोणत्या बाजूला असतं आणि कोणत्या कोणत्या त्याच्या आकारावरून, त्याच्या रचनेवरून निमेटोडचा कोणत्या जातीचाही ओळखता येतो. त्याच्यात भरपूर जाती, त्यांनी भरपूर गोष्टी समजून सांगितल्या, कारण ते सायंटिस्ट होते. आणि सायंटिस्ट लोकांनी म्हणजे ते डीपमध्ये जेवढं सांगून आपल्याला एवढं डोक्यावरून जातं, आपल्याला फक्त वरचीवर आपल्याला निमेटोड कंट्रोल कसा करायचा हे आपण त्यांच्याकडून शिकलो. मित्रांनो, निमेटोडची आपण पहिले अवस्था कशी असते ती जाणून घेऊ. निमेटोड हा आपल्या बागेमध्ये दुसऱ्या शेतामधून वाहून येणार पाणी किंवा दूषित पाणी आपण म्हणतो त्याला, त्याच्याद्वारे अवजारांद्वारे सुद्धा हा आपल्या बागेत येत असतो. तर तो काय करतो, आपल्या बागेत एकदा त्याची एंट्री झाली की तो मादी ही मुळांच्या कक्षेमध्ये किंवा मुळांच्या आसपास असे चिकट पदार्थामध्ये अंडे घालते. ती अंडे 1-2 नाही घालत कोंबडीसारखी, ती काही हजारो अंडे घालते. एकाच वेळेस काही हजारो अंडे घालते. पहिली अवस्था, पिल्लू हे अंड्यातच त्याची काट टाकून दुसऱ्या अवस्थेमध्ये जातं. आता जाऊ आपण दुसऱ्या अवस्थेकडे, J2 नाव आहे त्याला. ही दुसरी अवस्था इतकी घातक असते का पिल्लू त्याच्यामध्ये झाडामध्ये नरम मुळामध्ये होल करून त्याच्यामध्ये शिरतात पिल्लं. नर आणि मादी पुढच्या प्रौढ अवस्थेपर्यंत तिथंच असतात. त्याच्यानंतर तिथं हळूहळू ते पेशींना, झाडाच्या पेशींना उत्तेजित करून तिथं त्या पेशींना गाठी तयार करायला भाग पाडतात. आणि त्या गाठीमध्ये मादी अंडी घालते. नर हा नंतर मुळातून बाहेर पडून बाहेर सक्रिय असतो, दुसऱ्या मुळामध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतो. जिथं मादी एंटर करते, म्हणजे जिथं ते पिल्लू दुसऱ्या अवस्थेमध्ये एंटर करतं, त्यानंतर ते आपल्याला 100% तिथं फ्युजेरियम बुरशी घेऊन येत असतं. म्हणजे एका गोष्टीमुळे आपल्याला किती तोटे होतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. बरोबर झालं, तुमचा निमेटोडनं तुमची मुळं कमकुवत झाली, मुळांना अन्न घेणं शक्य नाही, मुळं पाणी घेत नाही, त्याच्यामुळे झाड वरती स्ट्रेसमध्ये जातं. आपण आता निमेटोडचा कंट्रोल बघू पहिले फक्त. म्हणजे याच्यानंतर काय होतं, त्या आपल्याला निमेटोड कंट्रोल करण्यासाठी भरपूर धडपड करावी लागते. निमेटोड कंट्रोल होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. बागेत एकदा निमेटोड तुमच्या आला तर तुम्हाला कदाचित तुमचं पीक फेरपालटच करावं लागतं. आता आपण जाऊ कंट्रोलकडे. निमेटोडचं सिस्टम असं आहे, निमेटोड हा जमिनीमध्ये पाण्यासारखा असा दिसणारा याचा कलर आहे, म्हणजे पाण्यासारखाच दिसतो, सूत्रकृमी म्हणतात याला. आणि तो काय करतो, आपल्याला जमिनीमध्ये इकडून तिकडं फिरत असतो जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशनचं वातावरण असेल त्यावेळेस. म्हणजे जमिनीत जास्त पाणी साचणे, जास्त चिकचिकी जमीन झाली
त्यावेळेला याचा वावर जास्त होतो. हजारो अंडे ती मादी तिथं घालती आणि मादी परत बाहेर पडती. त्या अंड्यातून परत पिल्ले बाहेर येतात आणि परत त्या मुळांवरती अटॅक मागच्या सांगितलेल्या स्टेज प्रमाणे पहिल्या अवस्थेत अंड्यामधून पिल्लू बाहेर पडत नाही. पहिल्या स्टेजमध्ये अंड्यामध्येच ते कात टाकतं. दुसऱ्या स्टेजमध्ये जेव्हा बाहेर पडेल ती सगळ्यात घातक अवस्था असते, तेव्हा ते पिल्लू तुमच्या नरम मुळावर अटॅक करून आणि त्या मुळामध्ये शिरून ते जखम तयार करते. त्या जखमेतून फिजोरियम बुरशी सुद्धा आत जाते आणि झाड कमकुवत होतं. याच परिणामाने झाड कमकुवत झाल्यामुळे तिथं तेलकट सारखे रोग, अँथ्रॅकनोज सारखे रोग, फायटोप्थोरा सारख्या बुरशा या सुद्धा अटॅक करायला सुरुवात करतात. फिजोरियम सारख्या बुरशा तर आहेच आणि सर्पोस्क्वारा सारख्या बुरशा सुद्धा अटॅक करायला सुरुवात करतात. भरपूर प्रकारच्या बुरशा आपल्या बागेमध्ये जेव्हा झाड खालून निमेटोडमुळे कंट्रोल कमकुवत होतं, त्याच वेळी आपल्या बागात बाकीचे अटॅक सगळे वाढायला सुरुवात होते. त्याच्यामुळे इथं हे मूळ पाय आहे आपल्याला निमेटोड कंट्रोल करणं. ज्या ज्या बागेमध्ये आपल्याला हे काय तुमचं निमेटोड आहे, त्या बागेत तुमच्या बाकीच्या बुरशा ज्या बागेत त्याला आलेला आहे समजून घ्यायचं तुमच्या बागेत आधी निमेटोड आलेला आहे. ज्या बागेमध्ये जास्त त्याल्याचा अटॅक आहे त्या बागेमध्ये जास्त निमेटोड आहे. आता आपण फक्त केल्यावर का बोलतोय का आता इथून पुढे हानिकारक बुरशा वाढण्याचा काळ सुरू झाला. याचं कारण काय, पौर्णिमा गेली. पौर्णिमेच्या वेळेस झाड जास्त पाणी घेतं, अमावस्येच्या वेळेस पाणी कमी कमी घेत जातं आणि हानिकारक बुरशा आपण म्हणतो ना भूत अमावस्यालाच कसे निघतात, ही जुनी संकल्पना एक आपल्या जुन्या लोकांनी तयार करून ठेवलेली ही एक संकल्पना का अमावस्याच्या वेळेसच भूत का निघतात. भूत म्हणजे काय हे आपण आत्ता अजून आपल्याला कळलेलं नाही. आपण भूत म्हणजे वेगळंच काहीतरी समजतो. भूत म्हणजे हानिकारक बुरशा, हानिकारक जीवाणू हे अमावस्याच्या वेळेस तुमच्या अमावस्याच्याच काळात तुमची आळी म्हणजे पतंग अंडी घालतो. त्याच वेळी तुमच्या बागेत आळीचा प्रादुर्भाव तिथून पुढे चालू होतो. त्याच वेळी तुमचा तेल्याचा अटॅक वाढतो. त्याच वेळी तुमचा फिजोरियमचा अटॅक वाढेल. त्याच वेळी तुमच्या बाकीच्या अँथ्रॅकनोज झालं ह्या बुरशा याचा अटॅक वाढेल. हे कधी तुमच्या अमावस्याच्या काळात. आता पुढची दर्श अमावस्या येते, दीपपूजन म्हणतो आपण त्याला, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत आपल्या भाषेत गटराई अमावस्या येते. श्रावण महिना चालू होते. या अमावस्याच्या काळात तुम्हाला जास्त अंडे घालणारे पतंग दिसतील, जास्त हानिकारक बुरशांचा अटॅक वाढेल. जसजशी अमावस्या जवळ येईल तसतसं आपल्याला तेलकटचा अटॅक वाढेल, तुमचा निमेटोडचा अटॅक वाढेल, तुमचा फिजोरियमचा अटॅक वाढेल, तुमचा अँथ्रॅकनोजचा अटॅक वाढेल. तुमच्या बागेत बारीक बारीक बुनकी येणार आहे ती आता हळूहळू वाढेल. तुमच्या आता ही 12 तारखेच्या अमावस्येपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला जास्त दिसतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. अमावस्या आणि पौर्णिमा ह्या आपल्या पूर्वजांनी याच्यावर, पौर्णिमा ही चांगली का मानली जाते, अमावस्या ही वाईट का मानली जाते, याचं कारणच हे की अमावस्येच्या वेळेस तुमच्या बागेत तुमचे रोगांचे तर ह्या वेळेस आपल्याला बुरशींचं नियंत्रण करायसाठी पॅसिलोमायसिस लिलेसनस या बुरशीचा वापर करायचा. ह्या निमेटोडचं नियंत्रण करण्यासाठी पॅसिलोमायसिस लिलेसनस नावाची एक बुरशी येते. ती बुरशी काय करते, जमिनीमध्ये असे फाशे घालून ठेवते. मागच्या एका व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी सांगितलेल्या, पण बऱ्याचशा लोकांना अपडेट नाही किंवा बरेचसे फॉलोअर आता नवीन आहे म्हणून आपण परत एकदा त्याचं नियंत्रण सांगतोय. नियंत्रण असं की ती काय करते, ती बुरशी पॅसिलोमायसिस लिलेसनस ती काय करते, फाशे घालून ठेवते. म्हणजे निमेटोड तिथून एंटर केला का ती फासा आवळते आणि निमेटोडच्या आतला रस ती शोषून घेते. जेव्हा निमेटोड सक्रिय राहतो तेव्हा तेव्हा ती बुरशी सक्रिय राहते आणि जेव्हा निमेटोड मरतो किंवा जातो त्यावेळेस ती बुरशी ऑटोमॅटिक सुप्त अवस्थेत निघून जाते. तसंच निमेटोडचे अंडे ही काही महिने 8, 10, 20, 25 महिने सुद्धा सुप्त अवस्थेत जाऊ शकतात. त्यांना फेवरेबल कंडिशन आली का तेव्हा ते उगवतात आणि तयार होतात आणि आपले पीक अचानक धोक्यात येतं. तर ही पॅसिलोमायसिस लिलेसनस चांगल्या कंपनीचं घ्या, चांगल्या क्वालिटीचं घ्या, त्यांनी 100% निमेटोडला आपल्याला कंट्रोल भेटतो. तर ते तुमच्या मतावर येतो कोणतं घ्यायचं ते. राहिला दुसरा विषय केमिकल नियंत्रण. सध्या तरी माझ्या पाहण्यामध्ये बायरचं व्हॅल्यूम प्राईम हे औषधच तिथं आपल्याला कामाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला झेंडूची लागवड, पावसाळ्यामध्ये जर झेंडूची लागवड केली तर निमेटोड इथं कंट्रोल होतो. निमेटोड कंट्रोल जर झाला तर बरेचशा आपल्या द्राक्ष बागेतले, आपलं डाळिंब बागेतले प्रॉब्लेम आपल्याला दूर होताना दिसतील. म्हणजे बाकीच्या तुमच्या येणाऱ्या गोष्टी मागं सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मेन पाया आपल्याला इथं मुळावरच घाव घालायचा आहे डायरेक्ट.
तेव्हाच आपल्याला 100% कंट्रोल इथं बाकीच्या बुरशांचा, बाकीच्या तुमचा तेलकट असो, काय जे असेल XYZ सगळ्याचं कंट्रोल तिथं भेटून जाईल. मित्रांनो, इथून पुढे आपण निमेटोडचा विषय संपू. थोडंसं त्याल्याकडे जाऊ. आता दर्श अमावस्या येते, दीप अमावस्या ही जवळ जशी येईल तसं तेलाचा अटॅक तुम्हाला वाढत जाताना दिसणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये एक नाव घेतोय ऑइल गार्ड औषधाचं. हे ऑइल गार्ड औषधामुळं 100% आपल्याला तेलकट नियंत्रण भेटलेलं आहे. कोणी पाठ्य येऊ दे, तो एक जरी म्हणला ना का तेलकट नियंत्रण याने नाही भेटत आहे, तर तो सांगाल ते मी करेल. कारण मी स्वतः एखाद्या गोष्टीचे रिझल्ट बघितल्याशिवाय मी त्या गोष्टीवर बोलतच नाही. म्हणून तेलकट नियंत्रणासाठी ऑइल गार्डचे स्प्रे तुम्ही 100% घ्या, तुम्हाला त्याला जागेवर कंट्रोल झालेला दिसेल. किंवा आता तर मी पहिलं सांगायचो त्याला आल्यानंतरच स्प्रे घ्या. आता हे पण सांगू शकतो ठामपणे की तेलकट येण्याच्या आधी सुद्धा त्याचा स्प्रे घ्या. 100% प्रिव्हेंटिव्ह सुद्धा ते काम करेल. त्याच्यामुळं आता राहिला आपल्या अमावस्याचा विषय. बऱ्याचशा लोकांचा आता म्हणशील हा अंधश्रद्धेकडे घेऊन चालला. आपल्याला तसं नाही. जसजशी अमावस्या जवळ येते तसतशा हानिकारक बुरशी, हानिकारक जीवाणू, हानिकारक कीटक आपल्या बागेमध्ये जास्त अटॅक करायला सुरुवात होते. त्याच्यामुळे या प्रामुख्याने या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या. म्हणून आता येणाऱ्या अमावस्येपर्यंत आपल्याला चांगली औषधं लोड करायची. 15 ऑगस्ट नंतर परत पाऊस वाढतोय. हे शास्त्रज्ञांचं, आपलं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे. 15 तारखेपर्यंत नंतर परत पाऊस, मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे ह्या बहुतेक काळजी आपल्याला आधीच घेऊन ठेवायची आहे. जे मृगबहारातले लोक आहेत त्यांना पण आता थोड्या बुरशांचा सामना करावा लागणार आहे, थोडा तेलकटचा सामना करावा लागणार आहे, अति पावसाचा सामना करावा लागणार आहे, तुमची कळीगळ होणार आहे थोडीफार प्रमाणात. त्याच्यामुळं आताच त्याच्यापासून सुरुवात करा. उद्या आपण मृगबहाराची कळीगळ होऊ नये भविष्यात येणाऱ्या पावसामुळे, त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आपण त्याचा बनवणार. हा व्हिडिओ थोडा मोठा झालाय. मित्रांनो, आपले फॉलोअर्स सगळे ब्रँडेड, सगळे चांगले. येणारे फॉलोअर्स सुद्धा ब्रँडेडच राहतील. आता राजस्थानमधून मला बोलवणं आलंय की सर आमच्याकडे या एकदा व्हिजिटला. राजस्थानमध्ये सुद्धा आपण एंट्री करतोय आणि कर्नाटक भाग, गुजरात भाग, बऱ्याचशा भागातील शेतकरी आपल्याला फॉलो करतायत. कारण आपली माहिती खरी आहे आणि प्रामाणिकपणा कधीही मी सोडणार नाही. कधीही कोणत्या औषधाच्या मागं लागून आणि माझं करिअरचं नुकसान करून घेणार नाही, शेतकऱ्याचं नुकसान करणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, फॉलो करा, लोकांपर्यंत माहिती पोहोचवा. यूट्यूबला पण आपले व्हिडिओ असतात, फेसबुकला असतात, इंस्टाग्रामला एवढे मोठाले व्हिडिओ चालत नाही. आपली वेबसाईट पण नवीन येते तयार होऊन. त्या वेबसाईटची लिंक पण मी तुम्हाला भविष्यात देईल. शंका समाधान सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला सगळ्या होतील. आणि आपली जी पेड कन्सल्टिंग आपण चालू करतोय, ऑनलाईन कन्सल्टिंगच करू शकतो, ऑफलाईन कन्सल्टिंग नाही. कारण घरची शेती बघून करायचंय, सगळ्या गोष्टी करायच्या. तर ऑनलाईन कन्सल्टिंग कोणाला घ्यायची असेल मृगबहाराची, तर मला या नंबरवर संपर्क साधा, कधीही फोन करा. धन्यवाद.